मोठी बातमी पुण्यातून भरधाव डंपरनं 9 जणांना चिरडलं, ज्यामध्ये तिघांचा मृत्यू झालाय। या मृतांमध्ये 2 बालकांचाही समावेश आहे। वैभवी आणि वैभव अशा 1 आणि 2 वर्षांच्या सख्या बहीण भावाचा या मृतांमध्ये समावेश आहे। या अपघातात 6 जण जखमी झालेत, त्यातल्या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। रात्री 12:30च्या सुमारास वाघोलीतल्या केसनंद फाट्यावर हा अपघात झाला। मध्यधुंद अवस्थेतल्या चालकानं डंपर थेट फुटपाथवर झोपलेल्यांच्या अंगावर चढवला। हे सर्व कामगार होते। अमरावतीमधून मोलमजुरी करण्यासाठी हे कामगार आले होते। फुटपाथवर 12 जण झोपले होते। डंपर चालक गजानन तोटेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आता दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे। 12:30ला तुम्ही कसे कुठं झोपल्या होत्या, काय झालं? इकडे झोपलो होतो। आमच्या 12 लोक इथं झोपले होते। एवढं तोडून शना त्यानं गाडी आमच्या अंगावर चढवली। तो फास्टमध्ये धडकेचा आवाज झाला। आवाज झाल्याच्या नंतर मी उठलो। इथपर्यंत ते गाडी इकडं जे गाडी होत टाकत होता तो मी असा आळवा पडलो दगड घेऊन। तर मग असा तो निघत होता, पण तिकून मी नाही जाऊ दिला। मी तिथे आळवा झालो, तर मग ह्या रस्त्याने टाकलं तर ते माझ्यावर बी टाकत होता गाडी।